राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा गावात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या 5 शेळ्यांचा बळी गेला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सतत होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असून आता ग्रामस्थांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। शेतकरी शिवाजी बाबू बोडके यांच्या शेळ्या मागील आठवड्यात अचानक बेपत्ता झाल्या होत्या। त्यांनी ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर काही दिवसांनी गावातील भोसले यांच्या शेतात 3 शेळ्या अर्धवट खाल्लेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्या। घटनास्थळी बिबट्याचे आणि त्याच्या बछड्याचे पायाचे ठसेही स्पष्ट दिसून आले। वनपाल एस कांबळे, वनरक्षक भाग्यश्री कुंभार, वनमजुरांनी घटनास्थळी पाहणी केली। वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आणि जनावरे शक्यतो बंदिस्त ठिकाणी ठेवण्याचं आवाहन केलं। या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलं आहे। पाटपन्हाळा परिसरात याआधीही अशा घटनांचा अनुभव असल्यानं ग्रामस्थ आता भीतीच्या सावठाखाली आहेत। बिबट्याचा वावर थांबवण्यासाठी पिंजरा लावणे, रात्र गस्ती वाढवणे, कॅमेरे बसवणे अशा उपाययोजनांची मागणी गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे।